मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. विद्यार्थी भावांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी 10वी साठी व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत. तो भाग म्हणजे अलंकार. मित्रांनो, अलंकार म्हणजे काय? आपल्या समोर उभे राहतात ते दागिने. बरोबर आहे. दागिने हे सौंदर्य वाढवत असतात. दागिन्यानं माणूस खुलून दिसतो, सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे सुंदर केशरचना हे सुद्धा माणसाचा दागिना आहे. सुंदर अंगावर कपडे परिधान केलं तरी तो सुद्धा दागिना आहे. एखाद्याच्या डोळ्यावर चष्मा खुलून दिसत असला तर तो सुद्धा दागिना म्हणावा लागेल. अलंकारानं सौंदर्य वाढतं. जसं आपलं सौंदर्य वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो त्याप्रमाणे या मराठी भाषेतील साहित्यिकांनी, कवींनी या भाषेला सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ज्याच्यामुळे सुंदर दिसतो ते सर्व अलंकार. त्याप्रमाणे हे मराठी साहित्य ज्याच्यामुळे चांगलं दिसतं, सुंदर दिसतं ते भाषेचे अलंकार होय. आपण उदाहरण पाहूया. एक मुलगी निघालेली आहे. तिचं चालणं मोहक आहे. हे सांगताना आपण साध्या भाषेमध्ये कसं सांगू? तुझं चालणं मोहक आहे. हीच भाषा अलंकारिक भाषेमध्ये मांडताना कवी म्हणतात, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले. किती सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न या भाषेमध्ये केलेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. लहान बाळ असतं, आई बाळाला झोपवत असते. तिला साधं म्हणायचं असतं की डोळे मीट आणि झोप. पण इथं आई काय म्हणते माहित आहे? पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. डोळ्याला पाखराची उपमा दिलेली आहे, पंखांना पापणीची उपमा दिलेली आहे. आणि इथं भाषा सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीन एक उदाहरण आपल्याला घेता येईल. माणसाच्या जीवनामध्ये कमी दिवस सुखाचे असतात आणि जास्त दिवस दुःखाचे असतात. हे सांगताना कवी म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरता रे हे वस्तमानवा तुझ्या या विषयाचे. अशा पद्धतीनं ह्या मराठी साहित्यसृष्टीला सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यालाच मराठी भाषेचे अलंकार असं म्हणतात. पाहूया आपण हे मराठी भाषेचे अलंकार कशामुळं या मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होतं ते. अलंकाराचे मुख्य प्रकार आपण पाहणार आहोत. अलंकाराचे मुख्य प्रकार 2 आहेत. पहिला आहे शब्दालंकार. शब्दातून जिथे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला शब्दालंकार असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. अर्थातून जिथे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला अर्थालंकार असे म्हणतात. आपल्याला अभ्यासक्रमाला अर्थालंकाराचे प्रकार आहेत. ते कोणकोणते अलंकाराचे प्रकार आहेत ते आपण पाहूया. आपण अर्थालंकाराचे 4 प्रकार अभ्यासणार आहोत. रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार आणि चेतन गुणोक्ती अलंकार. ह्या 4ही अलंकारांचा आपण अभ्यास करूया. अर्थालंकारातील महत्त्वाचे मुद्दे पाहणे मला गरजेचं वाटतं. पहिला मुद्दा आहे उपमेय अलंकार. आपण ज्याची तुलना करतो
त्याला उपमेय अलंकार असं म्हणतात. एखाद्या वस्तूशी आपण दुसऱ्या वस्तूशी तुलना करतो, म्हणजे ज्याच्याशी तुलना करतो त्याला उपमान असे म्हणतात. या अर्थालंकारामध्ये अपवाद वगळता सर्वच अलंकारांच्या उदाहरणामध्ये सम, सारखा, परी अशा प्रकारचे साम्यवाचक शब्द येतात. म्हणजे अलंकारातील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द हे अतिशय महत्त्वाचे आहेत, हे आपण लक्षात ठेवा. या अलंकारातील पहिला प्रकार आहे तो रूपक अलंकार. आपण रूपक अलंकाराचा अभ्यास करूया. रूपक अलंकाराचं उदाहरण आपण पाहणार आहोत. उदाहरण पहा. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. या चरणामध्ये पहा, स्वामीची दृष्टी कशी आहे ते सांगत असताना स्वामीच्या दृष्टीला अमृताच्या वृष्टीची उपमा दिलेली आहे. म्हणजे यातील पहिल्या उदाहरणामध्ये स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही एकरूप मानली आहेत. या चरणात स्वामीची दृष्टी हे उपमेय आणि अमृताची वृष्टी हे उपमान आहेत. पाहूया आपण दुसरं एक उदाहरण. हे उदाहरण पहा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या उदाहरणामध्ये लहान मूल हे उपमेय आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे. लहान मुलाची तुलना मातीच्या गोळ्याशी केलेली आहे. म्हणजे लहान मूल मातीच्या गोळ्यासारखा आहे हे सांगण्याचा प्रयत्न कवींनी या कवितेत केला आहे. त्यातूनच भाषेला सौंदर्य प्राप्त होतो हे आपल्याला लक्षात येईल. रूपक अलंकार कसं ओळखायचं, त्याची लक्षणे कोणती आहेत ते पहा. लक्षणे हे अर्थालंकार आहे. उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत. असे जिथे वर्णन असते तिथे रूपक हा अलंकार होतो. ही लक्षणं जिथं असतील, कोणत्या उदाहरणामध्ये असतील, ती रूपक अलंकाराची उदाहरणं असं आपण समजावीत. पुढचा अलंकार आहे तो व्यतिरेक अलंकार. पाहू आपण व्यतिरेक अलंकाराची लक्षणं आणि उदाहरणं. रूपक अलंकाराच्याही पुढे जाऊन व्यतिरेक अलंकारामध्ये एखाद्या गुणांच्या बाबतीत उपमानापेक्षाही सरस, श्रेष्ठ असल्याचे वर्णन केले जाते. पहा या उदाहरणामध्ये. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता देवाची, परमेश्वराच्या नावाची तुलना अमृताशी केलेली आहे. पण येथे अमृतापेक्षा परमेश्वराचे नाव हे गोड म्हणजे श्रेष्ठ आहे असं वर्णन येथे केले आहे. म्हणून या व्यतिरेक अलंकारामध्ये काय म्हणलं जातं तर उपमानापेक्षाही उपमेय श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. आपण व्यतिरेक अलंकाराचं दुसरं उदाहरण पाहूया. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतल, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. बघा, तू म्हणजे कोण? परमेश्वर. परमेश्वर ह्या उदाहरणामध्ये उपमेय आहे. तर
माऊली, चंद्र, पाणी हे उपमान आहेत. या ठिकाणी या परमेश्वर हे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. माऊलीपेक्षा मायाळ, चंद्रापेक्षा शीतल, पाण्याहून पातळ म्हणजे परमेश्वर हा माऊलीपेक्षा मायाळ आहे, चंद्रापेक्षा शीतल आहे, पाण्यापेक्षा पातळ आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये माऊली, चंद्र, पाणी हे जे उपमान आहेत ते उपमान परमेश्वराला दिलं आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया आपण व्यतिरेक अलंकाराची लक्षणे. व्यतिरेक अलंकाराची लक्षणे आपण पाहू. हे अर्थालंकार आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे वर्णन केलेले असते तेथे व्यतिरेक हा अलंकार होतो. आपण पुढील अलंकाराचा प्रकार पाहायचा आहे. अर्थालंकारामधलाच दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकाराचं उदाहरण पहा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणी यातना सहन कराव्या लागतात. हे पटवून देण्यासाठी क्षुद्र असणाऱ्या मुंगीला साखरेचा कणसुद्धा ढेप वाटतो, खायला मिळतो. तर ऐरावत एवढा मोठा असूनही त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी लहानपण दे हे पटवून देण्यासाठी मुंगीची उपमा दिली आहे. दृष्टांत अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द मात्र येत नाहीत. पाहूया आपण आणखीन एक उदाहरण. दृष्टांत अलंकाराचं दुसरं उदाहरण पाहू. न कळत पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. या उदाहरणामध्ये कवी सांगतात, कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की सगळी पापे नाहीशी होतात. हे पटवून देताना कवीनी एक उदाहरण घेतलेलं आहे. अजित नाम वदो भलत्या मिशे, सकल पातक भस्म करीत असे. हे पटवून देण्यासाठी कवी म्हणतात, जर न कळत पाय विस्तवावर पडला तर तो भाजल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे न कळत जरी परमेश्वराचं नाव तोंडातून आलं तरीही आपली पापं नष्ट होतात. हे पटवून देण्यासाठी कवींनी या उदाहरणामध्ये विस्तवाचं उदाहरण दिलं आहे. पाहूया आपण दृष्टांत अलंकाराची लक्षणे. दृष्टांत अलंकाराची लक्षणे पहा. हे अर्थालंकार आहे. एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत हा अलंकार होतो. म्हणजे आपणास असे म्हणता येईल, दृष्टांत अलंकार ओळखताना एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला असेल तर तो दृष्टांत अलंकार आहे असं समजावं. पाहू आपण अर्थालंकारातलं आणखीन एक शेवटचा अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण पहा. कुटुंब वत्सल इथे फणसा कटी खांद्यावर घेऊन बाळे,
कथिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळीचे बेत आगळे. या उदाहरणामध्ये हा फणस उभा आहे आणि आपल्या अंगाखांद्यावर आपल्या बाळांना घेऊन उभा आहे. त्यांचं सर्व कुशल मंगल आहे हे इथे तो सांगतो आहे. म्हणजे निसर्गातील हा जो फणस आहे, हा फणस बोलतो आहे, मानवाप्रमाणे कृती करतो आहे. जसा मानव आपल्या बाळांना घेतो, अंगाखांद्यावर खेळवतो, तसा या उदाहरणामध्ये हा फणस आपल्या बाळांना अंगाखांद्यावर घेऊन उभा आहे. अंगाखांद्यावर तो घेऊन खेळवतो आहे असं सांगण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे. आपण चेतन गुणोक्ती अलंकाराचं दुसरं एक उदाहरण पाहूया. डोके अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. बाशी मर्ढेकरांची ही कविता आहे बरं का. सकाळच्या वेळचं मुंबापुरीचं वर्णन करत असताना कवींनी ज्याप्रमाणे मानव सकाळी अलगद डोकं उचलून उठतो, त्याप्रमाणे ही मुंबई सकाळच्या वेळी ही मुंबईतली घरं अंधारातून हळूहळू दिसू लागलेली आहेत. आणि मग कवी या ठिकाणी कल्पना करतात, डोके अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. किती सुंदर उदाहरण आहे पहा. इथं ही घरं सकाळी उठतात, डोकं उचलतात, म्हणजे मानवाप्रमाणे कृती करतात असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहूया आता चेतन गुणोक्ती अलंकाराची लक्षणे. चेतन गुणोक्ती अलंकाराची लक्षणे: निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन केलेले असते, तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये हा फणस आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये ही घरं, ही दोन्ही मानवाप्रमाणे कृती करतात, मानवाप्रमाणे वागतात असं सांगण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे. अशा प्रकारे आपण या साहित्यसृष्टीला, या मराठी साहित्यसृष्टीला सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या 4 अलंकारांचा अभ्यास केला आहे. नमस्कार.